नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. केटीएच महाविद्यालय राज्यशास्त्र विभाग MA भाग 2 सेमिस्टर 3 या वर्गासाठी मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न पॉलिटिकल थॉट या विषयाच्या अंतर्गत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे आधुनिक राजकीय विचार आहेत त्याविषयी आपण चर्चा करत आहोत, त्यांची माहिती घेत आहोत. मागील काही भागांमध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एकूण जीवन परिचय जाणून घेतला आणि मग त्यानंतर बाबासाहेबांच्या असलेले संसदीय लोकशाही विषयक असणारे विचार, त्यांचे लोकशाही समाजवाद विषयक असणारे विचार, त्यांचे जातीय संस्थेविषयक विचार या महत्त्वपूर्ण विचारांची आपण माहिती आत्तापर्यंत घेतलेली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ह्याच विचाराला सुसंगत ठरेल असा त्यांचा एक महत्त्वपूर्ण विचार आहे आणि तो विचार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शासनाचं स्वरूप आणि कार्यक्षेत्र याविषयी त्यांनी मांडलेले विचार आणि ते विचार आज आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. बाबासाहेबांनी हे विचार मांडत असताना खरं तर त्यांनी भारताची जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीचं भान सोडलेलं आपल्याला दिसत नाही. म्हणजे भारताची वस्तुस्थिती, भारताला कोणत्या शासन व्यवस्थेची गरज आहे, इथली राज्यव्यवस्था कसं असावी आणि तिचं स्वरूप, तिचं कार्यक्षेत्र काय असावं, या संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार मांडलेले दिसून येतात. त्याविषयी आज आपण अधिक माहिती घेणार आहोत. खरं तर बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून शासनाचं स्वरूप हे संघराज्यात्मक आणि संसदीय असण्याखेरीज भारताला गत्यंतर नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. कारण आनुवंशिक राज्यकर्त्यांना त्यांच्या शासन पद्धतीत मुळीच स्थान नव्हतं. उलट बाबासाहेबांचा ह्या शासन पद्धतीला विरोधहीच होता. त्यांच्या मते लोकांच्या प्रतिनिधींची मान्यता असल्याखेरीज कोणत्याच कायद्याची अंमलबजावणी होऊ नये असा बाबासाहेबांचा कटाक्ष होता. आणि म्हणून तर ते असं म्हणतात, म्हणजे बाबासाहेबांनी शासनाने बळाचा वापर अवश्य करावा हे मान्य करतात, पण तो बळाचा वापर बाबासाहेब म्हणतात की एखाद्या औषधाप्रमाणे किंवा दैनंदिन आहाराप्रमाणे हा बळाचा वापर नसावा, म्हणजे त्याचा अतिरेक नसावा. कायदा आणि सुव्यवस्था राखण्या इथपर्यंत ते गरजेचं आहे, पण नित्यक्रम म्हणून त्याचा वापर योग्य ठरणार नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की शासन हे स्वयंशासनात असायला हवं. पण त्याचबरोबर म्हणजे जसं शासनाने स्वतःला स्वयंशासन हे तत्त्व लावून घ्यायला पाहिजेत आणि त्याचबरोबर बाबासाहेब असंही म्हणतात की शासन हे स्वयंशासन असण्याबरोबर सुशासनसुद्धा असणं आवश्यक आहे. आपण त्याला गुड गव्हर्नन्स म्हणतो आत्ताच्या भाषेमध्ये, सुशासन. कारण बाबासाहेबांच्या मते सुशासन म्हणजे काय, तर निपक्षपातीपणा, न्यायबुद्धी, स्वच्छ असं प्रशासन, लोकांच्या सुखसोयींची व्यवस्था आणि शासनाच्या मार्फत लोकांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक विकास साधला जाणं आवश्यक आहे. त्यांचा अभ्युदय साधला जाणं आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या मते हीच सुशासनाची पदचिन्ह असल्याचं त्यांना वाटतं. संसदीय लोकशाहीतील शासनाची जबाबदारी सर्वंकष पद्धतीतील शासनापेक्षा भिन्न व अधिक व्यापक असते असं ते मानतात. कारण केवळ जनतेवर काही गोष्टी लादणं एवढ्यापुरतंच मर्यादित कार्य न करता व्यक्तीला तिच्या परिश्रमांच्या प्रमाणात मोबदला देण्याची जबाबदारी ही शासनावर येऊन पडते, अशी ठाम भूमिका बाबासाहेब मांडताना दिसतात. त्यांच्या मते जनतेच्या सामाजिक आणि आर्थिक समस्यांशी त्याला मुकाबला करावा लागेल या शासन व्यवस्थेला. कोणत्या, जिथे संसदीय शासन व्यवस्था आहे तिथे. म्हणून ही शासन व्यवस्था सर्वंकष शासन व्यवस्थेपेक्षा अधिक वेगळी आहेत, ती व्यापक आहेत, कारण त्यामध्ये जनतेच्या सामाजिक आर्थिक समस्यांशी शासन मुकाबला करत असतं. संसदेतील बहुमताला अल्पसंख्याकांच्या ठिकाणी सामाजिक दास्यत्वामुळे आणि धार्मिक सनातनीपणामुळे जो एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण झाला आहे, तो प्रयत्नपूर्वक आपल्या वर्तनाद्वारे घालवणं ही इथल्या राज्यकर्त्या वर्गाची विशेष अशी जबाबदारी होऊन बसते असं बाबासाहेब म्हणतात. एवढंच नव्हे तर कालांतराने राज्यकर्ता वर्ग नामशेष होऊन पददलित आणि दरिद्री रयतेच्या हाती सत्तेची सूत्र येणं हा
येथील म्हणजे भारताच्या लोकशाहीचा अंतिम आदर्श असला पाहिजे असं बाबासाहेब आंबेडकरांना वाटतं. डॉक्टर बाबासाहेबांच्या या वाटण्याला राज्यकर्त्यांवर्गाबद्दलचा विद्वेष कारणीभूत नाही आहेत, तर लोकशाही परंपरेबद्दल त्यांच्या मनामध्ये असलेलं प्रेम हे कारणीभूत आपल्याला असल्याचं दिसून येतं. आणि म्हणून बाबासाहेब असा आग्रह धरतात की हळूहळू इथला पददलित असेल, इथला दरिद्री रयत असेल, गरीब असेल, हा सत्तेच्या स्थानी गेला पाहिजे, त्याच्या हातात सत्ता आली पाहिजेत आणि हाच भारतीय लोकशाहीचा खरा आदर्श असेल असं बाबासाहेबांना वाटतं. लोकशाहीतील स्वातंत्र्य ही मुठभरांची मिरजदारी न ठरता त्याचा लाभ हा प्रत्येक व्यक्तीला झाला पाहिजेत असं ते सांगतात. त्याशिवाय व्यक्तीच्या ठिकाणी आत्मसन्मानाची भावना निर्माण होऊ शकणार नाही. एकाच पक्षाची चिरंतन राजवट बाबासाहेबांच्या लोकशाही विचारात बसत नाही. म्हणजे एकच पक्ष आला आणि तो चिरंतन सत्तेवर आला, ही बाबासाहेबांना लोकशाही विचारात मान्य नाही. एक पक्षीय लोकशाही हे त्यांना बाबासाहेबांना हुकुमशाहीचंच पर्यायी व्यवस्था, पर्यायी शीर्षक नाव बाबासाहेबांना वाटत होतं. आणि त्यामुळे केवळ निवडणुकांचा वापर उपचार करून पार पडला म्हणजे काही तज्ज्ञ लोक त्याला शासन हे लोकशाही ठरत नाही असं मानतात. परंतु निवडणुका हा काही हुकुमशाही विरुद्धचा स्वयंमेव प्रतिबंध होऊ शकत नाही. जेव्हा निर्वाचित राजकीय पक्षाला सत्ता भ्रष्ट होण्याची सदैव भीती असते, तेव्हाच हुकुमशाही प्रवृत्तीला पायबंद बसू शकेल असं बाबासाहेबांना वाटतं. खरं तर शासनाच्या आज्ञांचं पालन सक्तीपेक्षा स्वेच्छेने होणं हे लोकशाहीमध्ये अधिक आवश्यक असतं. नागरिकांच्याद्वारे आज्ञापालन हा लोकशाही राज्याचा एक मूळ आधार आहे. ही जी धारणा होती, ही धारणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असल्यामुळे सविनय कायदेभंगाचा मार्ग बाबासाहेबांना अराजकतेचे मार्ग वाटायला लागतात. म्हणून ते त्याला नाकारतात. कारण मुळात आज्ञापालन हा लोकशाही राज्याचा मूळ आधार आहे आणि तो सक्तीपेक्षा स्वेच्छेने महत्त्वपूर्ण ठरतो. मात्र अन्यायी स्वरूपाचे जर कायदे असेल तर अशा कायद्यांचे नागरिकांनी निमूटपणे पालन करावे असा याचा अर्थ होत नाही. त्याला विरोध केलाच पाहिजेत. पण वारंवार विरोध करणं बाबासाहेबांच्या मते हे लोकशाहीला घातक ठरण्याचं शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर शासनाचं कार्यक्षेत्र ठरवित असताना बाबासाहेबांनी व्यक्तीचे हक्क व राज्याची सत्ता यांच्यात समतोल राखण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो. म्हणजे काय तर भारतीय समाजात परंपरेने व्यक्तीला जे समाजाच्या तुलनेत दुय्यम स्थान दिलं जात आहे ते बाबासाहेबांना अमान्य होतं. कारण व्यक्तीला व्यक्ती म्हणून दर्जा प्राप्त न होता समाजाचा किंवा जातीचा एक घटक एवढंच गौण स्थान दिलं जाणं हे त्यांना व्यक्तिप्रतिष्ठेला मारक असल्याचं वाटत होतं. व्यक्तीला व्यक्ती म्हणून स्थान असलंच पाहिजेत. कारण व्यक्तीला असं जे गौण स्थान या देशातील राज्य संस्थेने पूर्वपार दिलेलं होतं आणि व्यक्ती स्वातंत्र्याचं हे एकंदरीत त्याच्यातनं अभाव निर्माण होतो आणि जे काही अल्प स्वरूपाचं जे काही व्यक्ती स्वातंत्र्य होतं ते फक्त समाजातील उच्चवर्णीयांनाच होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सर्व नागरिकांच्या व्यक्ती स्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केलेला आपल्याला दिसून येतो. त्यांना अभिप्रेत असलेले स्वातंत्र्य हे केवळ राजकीय स्वातंत्र्य नव्हतं, तर बाबासाहेबांना जी स्वातंत्र्याची जी संकल्पना होती, व्यक्ती स्वातंत्र्याची जी संकल्पना होती, त्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, आध्यात्मिक, बौद्धिक अशा सर्व प्रकारच्या स्वातंत्र्याची राज्याने व्यक्तीला हमी द्यायला पाहिजेत असं बाबासाहेबांना वाटत होतं, असं ते ठामपणे सांगतात. कारण त्यातून शासनाचं कार्यक्षेत्र ठरेल आणि राज्याची सत्ता आणि व्यक्तीचे हक्क याच्यात समतोल कसा राखला जाईल हा विचार बाबासाहेबांच्या या प्रस्तुत विचारातून स्पष्ट होताना आपल्याला दिसून येतो. खरं तर डॉक्टर बाबासाहेब हे राज्यसंस्थेकडे आणि शासन यंत्रणेकडे एक साधन ह्या दृष्टीने पाहताना दिसतात.
राज्यसंस्था आणि शासन संस्था ही एक साधन आहेत असं ते मानत होते. कारण व्यक्ती आणि समष्टी यांच्या संबंधातील समतोल राखण्याचं कार्य जे राज्यसत्तेवर सोपवतात. बाबासाहेब बघा, राज्यसंस्था असू द्या किंवा शासन संस्था असू द्या, त्यांचं मते ही एक साधन आहे. कारण व्यक्ती आणि समाज किंवा समष्टी यांच्यातलं जो समतोल राखण्याचं कार्य जे आहे ते राज्यसंस्थेचं आहेत असं ते सांगतात. कारण उत्तम सामाजिक जीवनाच्या दृष्टीने मानवाची आणि समाजाची सेवा हे त्या सत्तेने करावं. मानवी सौख्य, सुरक्षितता यात भर घालवावी असं बाबासाहेबांना वाटत होतं. त्याचबरोबर बाह्य आक्रमण असेल, अंतर्गत यादवी असेल, यापासून व्यक्तीचं संरक्षण करून कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं हे देखील बाबासाहेबांच्या मते शासन संस्थेचे एक प्राथमिक असं कर्तव्य आहेत. त्याचबरोबर समाजातील एक गट दुसऱ्या गटाची पिळवणूक करीत नाही किंवा त्याला त्याच्या हक्कांपासून वंचित करीत नाही, हे पाहण्याची जबाबदारीसुद्धा बाबासाहेब हे शासनावरच सोपवतात. बहुमताच्या हुकुमशाहीपासून अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्यासाठी सविस्तर अशा नियंत्रण आणि समतोलाची, ज्याला चेक्स अँड बॅलन्स म्हणतो, या नियंत्रण आणि समतोलनाची योजना बाबासाहेबांनी मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यासाठी बाबासाहेबांनी सत्ता विभाजनाच्या, ज्याला सेपरेशन ऑफ पॉवर्स असं म्हणतो, या सत्ता विभाजनाच्या सिद्धांतावर त्यांनी विशेष असा भर दिलेला दिसून येतो. बाबासाहेबांच्या मते व्यक्तीला काही अदेय स्वरूपाचे हक्क असतात. अदेय म्हणजे जे कोणालाही देता येत नाही असे अदेय स्वरूपाचे हक्क असतात. त्या मूलभूत व नैसर्गिक हक्कांना संरक्षण देणं हे राज्यसंस्थेचं प्रमुख असं कर्तव्य आहे. राज्यसंस्थेने व्यक्तीच्या हक्कांवर अवाजवी असं अतिक्रमण करू नये, व्यक्तीशी वागताना भेदभाव करू नये. त्याचबरोबर कायद्याच्या आधारे सामाजिक शांतता, न्याय प्रस्थापित करण्याचं कार्य देखील करावं. कायद्याचं अधिराज्य, ज्याला आपण रूल ऑफ लॉ असं म्हणतो, हे कायद्याचं अधिराज्य ही संकल्पना बाबासाहेबांच्या राजकीय विचारांचा केंद्रबिंदू आपल्याला मानावा लागेल. आणि म्हणून शासनाने सर्व व्यक्तींना कायद्याचे समान संरक्षण द्यावं. कायदेशीर कारणाखेरीज कोणालाही त्याच्या जीवित, वित्त आणि स्वातंत्र्यापासून त्याला मुकावा लागू नयेत. कायदा हा लोकमताला प्रतिबिंबित करणारा असावा आणि व्यक्तीला धार्मिक स्वातंत्र्य असावं. राज्याचा सर्व धर्मांबद्दल समभाव असावा. शिक्षणाचा प्रसार समाजाच्या तळागाळापर्यंत करावा आणि शासनाने त्यातून उत्तम असे नागरिक घडवण्याचा प्रयत्न करावा. इत्यादी अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्यातून बाबासाहेबांनी शासनाचे कार्यक्षेत्र, सत्ता विभाजनाची ही सिद्धांत त्यांनी आपल्याला दिसून येतात. शासनाचं कार्यक्षेत्राचं संक्षिप्त विवरण बाबासाहेबांनी त्यांच्याच शब्दात दिलेलं आहेत. आपण त्यांच्याच शब्दात जाणून घेऊया. बाबासाहेब असं म्हणत होते की एक गोष्ट अशी होती, त्यात प्रत्येक प्रजाजनाचा जगण्याचा, स्वातंत्र्याचा, सुख शोधण्याचा, मुक्त आविष्करणाचा आणि धर्मोपासनेचा हक्क हा अबाधित ठेवणं हे बाबासाहेबांनी एक सांगितलेलं महत्त्वपूर्ण कार्य होतं, शासन संस्थेचं कार्य. दुसरं असं की पददलित वर्गांना विशेष संधी देऊन सामाजिक, राजकीय आणि आर्थिक विषमता नाहीशी करणं हे दुसरं कार्य ते सांगतात. आणि तिसरं कार्य टंचाई व भय यापासून मुक्त अशा स्वातंत्र्याचा उपभोग प्रत्येक प्रजाजनाला शक्य करून देणं हे तिसरं एक महत्त्वपूर्ण कार्य सांगतात. आता यावरून हे स्पष्ट होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचार विश्वातील राज्यसत्ता ही केवळ पोलिसी राज्यसत्ता इथपर्यंत मर्यादित नाही, म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेपुरतीच मर्यादित नाही, तर तिला महत्त्वाचा असा एक सामाजिक संदर्भ आहे, तिला एक सामाजिक उत्तरदायित्व आहेत, ही गोष्ट लक्षात घेतली आणि म्हणून ती कल्याणकारी राज्यव्यवस्था आहेत हे आपल्याला सांगता येतं. खऱ्याखुऱ्या समतेवर आधारलेली एक सामाजिक
आणि आर्थिक अशी लोकशाही निर्माण करणं हे तिचं कार्य आपल्याला असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर शिक्षण प्रसार असेल, कामगारांचं कल्याण असेल, औद्योगिकीकरण असेल, अशा अनेक क्षेत्रात या दृष्टीने शासनाला प्रविष्ट होण्यास ते अनुमती देतात. समाजवादी समाज रचनेचे उद्दिष्ट केवळ खाजगी प्रयत्नांनी साकार होऊ शकणार नाही, तर उलट त्यामधून विपरीत अशी वस्तुस्थिती निर्माण होईल अशी त्यांची खात्री असल्यामुळं शासनाचे अधिकार विस्तारले तरी चालतील, पण मोठ्या आणि महत्त्वाच्या उद्योगधंद्यांचे राष्ट्रीयकरण करण्याची बाबासाहेब हे शिफारस करताना दिसून येतात. मग हा जो विचार होता त्यांचा, हा अत्यंत दूरगामी असा स्वरूपाचा विचार आपल्याला दिसून येतो, दूरदृष्टीचा विचार दिसून येतो. आणि म्हणून ते असंही म्हणतात की व्यक्तीचे हक्क आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे पुरस्कर्ते आपल्याला असलेले दिसून येतात. त्याचबरोबर शासनाचे अधिकार कमी करून शासनाला दुर्बल करणं हे पण त्यांना दुसऱ्या बाजूला मान्य नव्हतं. म्हणजे एकूणच शासन संस्थेविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेले शासनाचं स्वरूप कसं असावं, शासनाचे कार्यक्षेत्र काय असावं, या संदर्भात मांडलेले हे विचार अत्यंत मार्मिकपणे आपल्याला दिसून येतात. आणि त्यातून भारतामध्ये खऱ्या लोकशाहीची कशी प्रस्थापना करता येईल, एका बाजूला व्यक्तीचे हक्क, व्यक्ती स्वातंत्र्य, सामाजिक समता, सामाजिक न्याय हे प्रस्थापित करून राज्यसंस्था कशी भक्कम अशी पायावर टिकेल, या संदर्भात बाबासाहेबांनी केलेले हे जे विवेचन आहेत हे अत्यंत मोलाचं आणि महत्त्वपूर्ण आपल्याला ठरताना दिसून येतं. म्हणून हा जो त्यांच्या विचारांमधला जो आधुनिकपणा आहे तो आपल्याला इथे दिसून येतो. आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार हे प्रासंगिक आहेत, ते आधुनिक असे विचार आहेत, हे आपल्याला त्यामध्ये निश्चित असं ठामपणे सांगता येतं. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया. पुढील भागामध्ये याचा पुढचा जो भाग आहे तो आपण कंटिन्यू करूया. तोपर्यंत थांबूया. सर्वांचे धन्यवाद.